ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये गायब झालेल्या सायलीने परत येत खूप मोठा खुलासा केलेला आहे. आता मात्र सायली गायब झाल्यामुळे घरामध्ये जो गहजब उडालेला आहे त्या सगळ्याचा सायली येऊन खूप मोठा परत येणाऱ्या सायलीकडून सत्य ऐकताच पूर्णाची हदरणार आहे. सायलीच्या तोंडून 20 वर्षाचा भयानक उलगडा होण्यास पूर्णाचीला धक्का बसणार आहे. आता मात्र रविराजांना पण खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. इकडे आता कल्पना आणि अर्जुन वेडेपिसे होत सायलीला शोधत असताना सायली एका अशा ठिकाणी भेटणार आहे ज्या ठिकाणी खूप मोठं सत्य दडलेलं आहे. इकडे आता अर्जुन सायलीची सर्वतोपरी काळजी घेत असतानाच अचानक सकाळी उठल्यावरती अर्जुनच्या लक्षात येतं की सायली आपल्या बाजूला नाही आहे आणि अर्जुन हादरतो. अचानक सायली कुठे गेल्या, त्यांच्यासोबत काय झालं त्याला काहीच कळत नसतं आणि तो आता सायलीला वेड्यासारखा खाली शोधायला येतो. तो सगळ्यांना विचारायला लागतो, सायली कुठे दिसली का मम्मा, सायली कुठे दिसली का? पण सायली कुठेच नसते. अर्जुन इकडे वॉशरूममध्ये पाहतो, सगळीकडे पाहत तो अखेर खाली येतो आणि सायलीला शोधायला लागतो. पण सायली त्याला कुठेच सापडत नसते. मग तो म्हणतो, मम्मा अगं सायली कुठे गेली? स्टडी रूममध्ये पाहतो, सगळीकडे पाहिलं असता अश्विन म्हणतो, थांब दादा मी बाहेर जाऊन पाहून येतो. पण सायलीचा कुठेच पत्ता नसतो. अश्विन सांगायला येतो की सायली बहिणी बगीचात पण नाहीये. विमल म्हणते, असं कसं होईल, पूर्ण घरात नाही, बगीचात नाही, गेली कुठे? हा आरडाओरडा ऐकून पूर्णाई बाहेर येते आणि म्हणते, काय झालं? याच्यावर अर्जुन म्हणतो, सायली रूम मध्ये पण नाहीये. इकडे अस्मिता म्हणते, हिला सवयच आहे नाटकं करायची, काही झालं की हिच्या अवतीभोवती सगळ्यांनी फिरला पाहिजे अशीच हिची म्हणणं असतं, त्यामुळेच ही सगळी नाटक करत आहे असं म्हणत अस्मिता आता इकडे सायलीवरती चिडलेली असते. तोपर्यंत अश्विन म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, आपण सायली बहिणीला शोधायला बाहेर पडूया. फार काही लांब गेली नसेल, कारण जस्ट आत्ताच दिवस सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इथेच कुठेतरी असेल. असं म्हणत अश्विन आणि अर्जुन सायलीला शोधायला बाहेर पडतात. विमल सांगत असते, दादा तुम्ही पॅनिक होऊ नका. पण अर्जुनला खूप काळजी वाटत असते. कल्पना तर रडायलाच लागते आणि ती म्हणते, खरं तर सायलीच्या जीवावरती इतकं मोठं संकट आत्ता येऊन गेलंय, पुन्हा ही मुलगी कुठे गेली? तिच्या जीवाला काही धोका तर नसेल ना? विमल म्हणते, ताई तुम्ही उगाच चुकीचा विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा, सायली ताईंना काहीच झालं नसेल. अर्जुन दादा बघा किती पॅनिक झालेत. आता मात्र अर्जुन अश्विन सोबत सायलीला शोधायला बाहेर पडतो सुद्धा. आता अर्जुन बाहेर पडतो आणि त्याच वेळेला सायली पोहोचलेली असते ती देवी आईच्या मंदिरामध्ये. ज्या बाईने आपल्याला वाचवलं, ज्या बाईने आपल्याला ब्लड दिलं, त्या बाईचे साधे आभार सुद्धा आपण मानू शकत नाही, ही खंत सायलीला लागून राहिली असते. आणि त्याच्यातच आपण इतक्या सगळ्या सुभेदार परिवाराला फसवतोय. आपण त्यांची खरी सून नाही आहोत, तर आपण आपण एक कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहोत आणि तरी सुद्धा ती लोक आपली इतकी काळजी घेत आहेत, ही गिल्ट सायलीच्या मनात असते. म्हणून सायली देवी आईच्या मंदिरामध्ये माफी मागायला आणि त्या बाईने रक्त दिलं त्या बाईला कसे आभार मानू हे सगळं देवीपाईशी आता गाऱ्हाणं मांडायला आलेली असताना पुजारी म्हणतात, सायली बेटा तू इतक्या दिवसांनी इकडे आलीस? सायली म्हणते, हो माझा एक मोठा अपघात झाला होता. पुजारी म्हणतात, मला माहिती आहे ना तुझा अपघात झालेला होता, कुसुम इथे आली होती, कुसुमने देवीजवळ गाऱ्हाणं घातलेलं आणि तुझ्यासाठी बरं होण्यासाठी सुद्धा प्रार्थना केली होती असं म्हणतात. सायली म्हणते, हो का? पण सांगू का, मला एका बाईने खरं तर जीवनदान दिलं, त्या बाईला आभार सुद्धा मला मानता नाही आले, कारण ती बाई लगेचच निघून गेली आणि ज्या वेळेला त्या बाईने माझ्या डोक्यावरती हात फिरवला ना, मला अगदी आईच्या स्पर्शाची ऊब मिळाली. म्हणून देवी आईकडे मी गाऱ्हाणं गायला आले की त्या बाईला मला एकदा भेट घाल, तिने मला आभार मानायचे आहेत, एकदा मनापासून आभार मानून तिला मला खूप धन्यवाद द्यायचे आहेत असं म्हणत सायली देवी आईकडे गाऱ्हाणं गाते आणि ज्या बाईने मला वाचवलं त्या बाईची आणि माझी पुन्हा एकदा भेट घडवून आण देवी आई. तुझ्या मंदिरात आलेली प्रत्येक व्यक्ती ही नाराज होत नसते, तू मला न्याय दे आणि त्या बाईला एकदा भेटव असं म्हणत सायली देवी आईकडे गाऱ्हाणं गाते आणि देवी आईला ते गाऱ्हाणं मान्य करावं लागतं. आणि देवी आई आता सायलीचं गाऱ्हाणं मान्य करत सायली आणि प्रतिमा यांची गाठभेट घडवून आणण्याचं नियोजन करत असते. सायली सांगते, आज जिच्यामुळे मला जीवनदान मिळाले त्या बाईला एकदा एकदा पाहण्याची, डोळे भरून तिचे आभार मानण्याची माझी इच्छा पूर्ण कर. आता देवी आई हे म्हणणं ऐकते. पुजारी सांगतात, हे बघ सायली, खरं सांगू तर तुला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. तू ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस ना, कुसुम सुद्धा इथे आली होती आणि तशीच एक बाई सुद्धा इकडे आली होती. ती बाई इथे आली होती आणि तिने एक अभिषेक केला होता.
तिने मला सांगितलं होतं की एक मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्या मुलीच्या बरं होण्यासाठी मला अभिषेक घालायचा आहे आणि त्या प्रसादही न घेता गेल्या. आता हा बघ प्रसाद, मला तर वाटतंय की त्या बाई त्याच असतील. तेव्हा ती सायली म्हणते, पुजारी काका हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? याच्यावर पुजारी सांगतात, मला तू सांगितल्याप्रमाणे त्या बाईच्या हाताला पट्टी होती. तिने इथे येऊन मला सांगितलं की एक मुलगी ॲडमिट आहे, तिला आत्ताच मी ब्लड देऊन आलेली आहे आणि तिच्यासाठी मला इकडे हे गाऱ्हाणं घ्यायचं आहे. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, देवी आईचा चमत्कारच झाला. पण पुजारी काका ते हा प्रसाद न्यायला येतील ना? पुजारी म्हणते, हो. मग देवी आईचे आभार मानत सायली म्हणते, तू माझी हाक इतक्या लवकर ऐकशील मला वाटलं पण नव्हतं. आता त्या बाईची आणि माझी भेट नक्की होईल. ती पुजाऱ्यांना म्हणते, पुजारी काका हा प्रसाद मी नेत नाही. त्या बाई ज्यावेळेला येतील ना, तेव्हा तुम्ही मला कॉल करा, मी ताबडतोब येईन, तुम्ही त्यांना थांबवून ठेवा. आता प्रतिमा आणि सायली यांची भेट होऊ घातलेली असतानाच अर्जुन चैतन्याला घेऊन त्याच मंदिरात येतो आणि त्याला कळतं की सायली या मंदिरात आलेली आहे. मग अर्जुन ताबडतोब मंदिराच्या दिशेने येतो आणि तो चैतन्याला म्हणतो, मला खात्री होती सायली आपला जीव वाचवण्यासाठी देवी आईचे आभार मानायला नक्की येतील आणि हे बघत्या इकडेच आलेले आहेत. चैतन्य म्हणतो, तुमचं मनाचं मनाशी नातं इतकं जुळलेलं आहे ना की आता दोघांना एकमेकांनी काहीही न सांगता सगळं समजतं. तुम्ही दोघं एकमेकाशी इतके कनेक्टेड आहात की तुम्हाला या सगळ्यामुळे एकमेकांच्या असण्याची, एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा होते. हे प्रेम नाही तर काय आहे? आता सायली घरी आल्यावर ती प्रतिमा म्हणते, बाळा तू कुठे गेली होतीस? यावर ती सायली म्हणते, आई अहो मी मंदिरात गेले होते, पण तिथे मला कळलं की न एक बाई आल्या होत्या, त्यांनी देवी आईकडे गाऱ्हाणं गाऊन नवस बोलल्या होत्या. त्याचाच प्रसाद पुजारी मला सांगत होते तू घेऊन जा. पण ती बाई तीच होती असं त्यांचं म्हणणं आहे, कारण तिच्या हाताला पट्टी होती, डोक्यावरती ओढणी होती आणि ती बाई एका मुलीला मी रक्त देऊन आले तिच्यासाठी गाऱ्हाणं गाते असं सांगत होती. कल्पना म्हणते, असं खरं? अगं मग खूपच बरं होईल, त्या बाईला भेटून मला पण तिचे आभार मानायचे आहेत. सायली म्हणते, कसा हा योगायोग ना आई? आणि ती माझी कोण असेल? मला तिच्याबद्दल इतकी ओढ का असेल? कल्पना म्हणते, अगं बाळा तुला सांगते ना, कधी कधी रक्तापेक्षा अशी ही नाती असतात ना, ती खूप मौल्यवान असतात. मला असं वाटते कदाचित तुझ्या भूतकाळातलं काहीतरी कनेक्शन असेल. आता खरंच कनेक्शन असतं मग मात्र आता कुसुमला पुजारी सांगतात की ज्या वेळेला ती बाई येईल त्यावेळेला मी तुम्हाला येऊन सांगेन. मग कुसुम घरी येऊन हा निरोप देते. पूर्णाजी म्हणते, त्या बाईला भेटण्याची मला पण इच्छा आहे. त्याच्यावरती कुसुम म्हणते, मी नक्कीच त्या बाईला घेऊन घरी येईन. आणि आता गायब झालेल्या सायलीने परत येत खूप मोठा खुलासा केलेला असतो. पण पण हा खुलासा 20 वर्षानंतरचा भूतकाळ उलगडणार असतो. ज्या वेळेला पुजारी फोन करून सायलीला मंदिरात बोलावून घेणार असतात, त्यावेळेला सायली स्वतः प्रत्यक्ष त्या बाईला पाहताच तिला धक्का बसणार आहे आणि गायब झाल्यामुळे सायलीने खूप मोठा खुलासा करणार असतो. आणि हे सगळं सत्य पूर्णाजी, अर्जुन, कल्पना या सगळ्यांच्या समोर येताच आता मात्र प्रतिमा परत आली आहे या सत्याचा उलगडा होणार असतो. सायलीच्या तोंडून 20 वर्षाचा भयानक उलगडा होत पूर्णाजी हदरणार असते आणि आता पुजाऱ्यांनी खूप मोठं काम करून आणलं असतं. आता प्रतिमा, रविराज आणि सायली हे तिघांचं त्रिकोणी कुटुंब एकत्र कसं येणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.